नमस्कार, मी विकास जगताप आपलं स्वागत करतो। आज आपण अंबरनाथ या शहरामध्ये आलेलो आहोत। आज अंबरनाथ प्रभाग क्रमांक 29च्या उच्च शिक्षित उमेदवार सौ अल्पना गुलाबराव करुंजले पाटील या आहेत। गेल्या 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या वॉर्डाला एवढा उच्च शिक्षित उमेदवार लाभलेले आहेत। येथील आज जनतेच्या आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पाहूयात जनता काय बोलते। नमस्कार, माझं नाव भास्कर विठ्ठल मसाळ, राहायला विश्वजित ग्रीनमध्ये मी राहतो, वार्ड नंबर 29 मध्ये, आणि गेले 10 वर्षापासून इथेच राहत आहे। आमच्या म्हाताऱ्या लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा या ताईंनी सुशिक्षित उमेदवार असून यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी दवाखान्यात जाण्याची सुविधा, रिक्षा, जे काही हे असेल वाहन, यांची व्यवस्था करून देतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 ठिकाणी यांनी कट्टे बांधले, बस स्टॉपवर व्यवस्था केलेली आहे आणि नेहमी हे कार्य करत राहतात। गरीब कुटुंबातून ही मुलगी असून हे सगळं कार्यामध्ये हे असतं, सहकार्य असतं। लेडीज लोकांना प्रशिक्षण, शिलाई काम, कुठली पण सुविधा यांनी हे घेतात आणि महिलांसाठी, म्हाताऱ्या लोकांसाठी दवाखान्याची पण हे सुविधा करून देतात। कोणाला काय प्रॉब्लेम असला, कोणाला काय प्रॉब्लेम असला विचारपूस करून खूप सहकार्य करतात। तर यांना 29 वार्डमध्ये जे उभे आहेत, तर यांना सगळ्या जनतेने, म्हातारी ज्येष्ठ नागरिकांनी यांना जास्तीत जास्त मदत करून आपल्या ठिकाणी हे आपल्याला मदत करणार आहे। जय हिंद। मी उमेश भजन लोहार, वार्ड क्रमांक 29 मध्ये राहत आहे। मी एक रिक्षा ड्रायव्हर असून आमच्या वार्डामध्ये विशेष दादांनी खूप भरपूर कामे केलेले आहेत। तर त्यांची बहीण अल्पनाताई ह्या उच्च शिक्षित डॉक्टर आहेत, तरी ते आपल्या वार्डासाठी 29 वार्डासाठी खूप काही भरपूर कामं करतील आणि त्यांना कामं करण्यासाठी आपण सर्वजण मिळून त्यांना निवडून देऊया आणि आपल्या सर्व गावाचा आणि आपल्या सर्वांचा त्यांना पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मताने आपण त्यांना निवडून देऊया। महेश पाटील, मी इथे अंबरनाथमध्ये 15 वर्षापासून रिक्षा चालक मालक आहे। इथे 15 वर्षापासून काही विकास झालेला नाही। आज आमचे अल्पनाताई पाटील या उभ्या आहेत वार्ड क्रमांक 29 मधून विकासासाठी। हा विकास करासाठी आमच्या अल्पनाताई उभ्या राहिलेल्या आहेत। एवढ्या 15 वर्षापासून काही विकास झालेला नाही, काही झाला नाही। आम्हाला अपेक्षा आहे का अल्पनाताई विकास करून दाखवणार आणि विकास करणार आणि 100% 100% करून दाखवणार, एवढंच माझं बोलणं आहे। नमस्कार, मी प्रसाद शिंदे, मी प्रभाग क्रमांक 29 ह्या वार्डातून बोलत आहे। तर ह्या वार्डात गेले काही 15 वर्षापासून म्हणजे बिलकुल सुद्धा विकास झालेला नाही आहे। तर आता जे उमेदवार जे भेटलेले आहेत, डॉक्टर अल्पनाताई करंजुळे पाटील, हे उच्च शिक्षित झालेले आहेत। त्यामुळे हे इथे आल्यामुळे, उमेदवार झाल्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे नक्कीच पुढचे विकास ह्यांच्या थ्रू म्हणजे होईल। कारण 15 वर्षापासून ह्या इथे रस्त्याचे कामं वगैरे, हे खड्डे वगैरे काहीच विकास झालेला नाही। तर हे उच्च शिक्षित असल्यामुळे हे आम्हाला जे उमेदवार भेटले आहेत, डॉक्टर अल्पनाताई करंजुळे पाटील, इतरही उमेदवार इथे शिकलेले आहेत। इतरही उमेदवारांचा इथं खूप चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे। तुम्हाला असंच का वाटतं की डॉक्टर करुंजले पाटीलच निवडून येतील? असंच वाटतं। म्हणजे कसं आहे की उच्च शिक्षित आहेत, इतरही झालेले आहेत, पण त्यांनी विकासाचं काय हे घेतलेलं नाही आहे त्यांनी। कारण म्हणजे एवढे 15 वर्ष झालेले आहेत या विभागात, या प्रभागात। तर असं आहे की म्हणजे जे रस्ते पाण्याची सोय, गैरसोय वगैरे काय असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना कट्टा बांधून देणे वगैरे, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत, म्हणजे त्यांचे जे भाऊ आहेत विश्वजित करंजुळे, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे। तर आता आम्हाला असं वाटतं की जे ताई आहेत, त्या ताई उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडून ही विकासाची जी आघाडी त्यांनी जी घेतलेली आहे ती नक्कीच पूर्ण करतील आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। तर याप्रमाणे 20 डिसेंबर ह्या ठिकाणी जे म्हणजे मी सुद्धा अल्पनाताई यांनाच मत देणार आहे। कमळ ही चिन्ह आहे त्यांची। तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी, नागरिकांनी पण हे लक्षात ठेवून त्यांनाच विजयी करावा।